बेटा आपल्याला माहित आहे लेक्चर नंबर 5 झालेलं आहे आपलं. लेक्चर नंबर 5 मध्ये आपण लास्ट कन्सेप्ट डिस्कस केली होती मिझोझोम्स. अलग लक्षामध्ये येस. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे काही एक्सटेन्शन्स असतात अलग लक्षामध्ये कुठं इनसाइड दी सायटोप्लाझम, सायटोप्लाझमच्या साइडने, जसे की ट्युब्युल्स लाईक, वेसिकल्स लाईक, लॅमिनी लाईक. तर यांना आपण काय म्हणलं होतं की मिझोझोम म्हणलं होतं. आणि मिझोझोम कशा कशा पद्धतीनं सेलमध्ये आपला रोल पार्टिसिपेट करतात, त्यांचं काय फंक्शन आहे, या सर्वच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. ओके बर. मिझोझोम सारखीच आणखीन एक दुसरी कन्सेप्ट आहे जी प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत आहे आणि काही प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये ही कन्सेप्ट असते. त्या कन्सेप्ट बद्दल आपण बेटा बघूया, ज्या कन्सेप्टचं नाव आहे क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्स, क्रोमॅटोफोर. बरं सर, क्रोमॅटोफोर नेमकं काय असतंय? तर पहा बेटा, प्रोकॅरियोटिक दुसरा एक ऑर्गॅनिझम आहे, ज्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमचं आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल त्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो बेटा. काय म्हणतो? सायनोबॅक्टेरिया. येस बर. हेच सायनोबॅक्टेरियाला आणखीन एक दुसरं नाव आहे बेटा, ब्ल्यू ग्रीन अल्गी. ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके, हे एक आपल्या प्रोकॅरियोटिक जे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्याचं एक्झाम्पल आहे सायनोबॅक्टेरिया. या सायनोबॅक्टेरियामध्ये पण मिझोझोम सारखे एक्सटेन्शन आपल्याला बघायला भेटतात आणि त्या एक्सटेन्शनला आपण काय म्हणतो बेटा? क्रोमॅटोफोर्स म्हणतो. बरं, मग या सायनोबॅक्टेरियामध्ये हे जे काही एक्सटेन्शन आहेत कशा पद्धतीने काम करतात? तर पहा बेटा, हे बाकीच्या एक्सटेन्शन पेक्षा थोडस वेगळ्या पद्धतीचं फंक्शन परफॉर्म करतात. हे जे काही एक्सटेन्शन आहेत सेल मेम्ब्रेनच्या आतमध्येच, अलग लक्षामध्ये येस, इथं पण सायटोप्लाझमच्या साइडनं आहेत. तर या क्रोमॅटोफोर्स मध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट असतात, जे फोटोसिंथेसिस मध्ये हेल्प करणारे आहेत. जसं की कॅरोटेनॉइड आणि बॅक्टेरियो क्लोरोफिल असे हे दोन फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत जे फोटोसिंथेसिस साठी हेल्प करतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो, हा जो काही क्रोमॅटोफोर आहे, हा क्रोमॅटोफोर क्लोरोप्लास्ट सारखं फंक्शन दाखवतो किंवा सिमिलर टू क्लोरोप्लास्ट आहे. ओके, एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची, जास्त बघायची नाही. ओके, एक्झाम्पल काय क्रोमॅटोफोर कोणामध्ये बघायला भेटतात? तर सायनोबॅक्टेरिया और ब्लू ग्रीन अल्गी. मग आपल्याला या बाबतीत असं सांगितलेलं आहे बघा, इन सम प्रोकॅरियोट्स, इन सम प्रोकॅरियोट्स. मग सम प्रोकॅरियोट्स म्हणजे कोण? तर हा सायनोबॅक्टेरिया म्हणा किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणा, अलग लक्षामध्ये येस. other extensions are formed inside the cytoplasm, inside the cytoplasm, inside the cytoplasm. ओके, कॉल्ड, आपण त्याला काय म्हणू बेटा? क्रोमॅटोफोर्स. काय म्हणूया? क्रोमॅटोफोर. कॉल्ड क्रोमॅटोफोर. क्रोमॅटोफोर. आणि मी काय म्हणलं तुम्हाला, हे जे काही क्रोमॅटोफोर्स आहेत, या क्रोमॅटोफोर्स मध्ये काय असतात म्हणलं बेटा? पिगमेंट्स असतात. सेम, काहीच फरक नाही रे दादा. ज्या पद्धतीनं त्या बॅक्टेरियामध्ये मिझोझोम्स होते त्याच पद्धतीनं, अलग लक्षामध्ये, फक्त याला नाव दुसरं दिलं. काय नाव दिलं? क्रोमॅटोफोर. आणि या क्रोमॅटोफोर मध्ये काय असतं तर बघा, इट कंटेन्स पिगमेंट, इट कंटेन्स फोटोसिंथेटिक पिगमेंट बना डायरेक्ट. फोटोसिंथेटिक काय रे बाळांनो? पिगमेंट. कोणकोणते सांगितले रे मी फोटोसिंथेटिक पिगमेंट्स? तर एक सांगितलं कॅरोटिनॉइड्स. यस सर. आणि कॅरोटिनॉइड्स नंतर काय सांगितलं? बॅक्टेरियो क्लोरोफिल. बॅक्टेरियो क्लोरोफिल. येस, हा, हे एक झालं. ओके बर. मग हा जो काही क्रोमॅटोफोर आहे हा कोणासारखं काम करतो बेटा? तर क्लोरोप्लास्ट सारखं काम करतो. कोणासारखं काम करतो? क्लोरोप्लास्ट. क्रोमॅटोफोर सिमिलर टू क्रोमॅटोफोर, सिमिलर टू क्लोरोप्लास्ट.
मग आपल्याला माहित आहे क्लोरोप्लास्ट कशात हेल्प करतं? फोटोसिंथेसिस मध्ये. अलग लक्षात. मग क्रोमॅटोफोर पण कशात हेल्प करल? फोटोसिंथेसिस मध्ये. हेल्प्स इन फोटोसिंथेसिस. हेल्प्स इन फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज पडत नाही. ओके. तर हे झालं बेटा क्रोमॅटोफोर कशा कशा पद्धतीने आहे. मिझोझोम सारखंच, पण मिझोझोम हे बाकीच्या बॅक्टेरियांमध्ये अलग लक्षामध्ये, आणि सायनोबॅक्टेरिया आणि ब्लू ग्रीन अल्गी साठी स्पेशल स्ट्रक्चर बनलेलं आहे. मग ही जर स्पेशल गोष्ट असेल तर ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. येस. ओके. स्टार करा याला. हे झालं तुमचा क्रोमॅटोफोरचा पार्ट. लिहून घ्या फास्ट. झालं बेटा. नेक्स्ट आपण बघणार आहोत. आता बघा, आपण सेल डेव्हलप मध्ये 3 गोष्टी बघितल्या. काय काय बघितलं? ग्लायकोकॅलिक्सचा लेअर बघितला बेटा, सेल वॉल बघितला, आणि त्याच्यानंतर काय बघितलं? प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितलं. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे काही एक्सटेन्शन आहेत त्या बाबतीत पण आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके. बरं. आता हे जे काही सेल एनव्हलप आहे याच्याविषयी शेवटचं 1-2 जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते आपण बघूया, आणि लागलीच आपण नेक्स्ट सेल ऑर्गनेलला सुरुवात करू, ज्याचं नाव बेटा रायबोझोम आहे. ओके. बरं. बघा, हे जे काही सेल एनव्हलप होतं, हे सेल एनव्हलप, सेल एनव्हलप. ओके. या सेल एनव्हलप मध्ये आपल्याला माहिती आहे 3 गोष्टींपासून बनलं बेटा. हे कोणती कोणती? फर्स्ट, ज्याला आपण काय म्हणूया? ग्लायकोकॅलिक्स. येस सर. ओके. बर. दुसरं आहे ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व सेल वॉल. येस, बरोबर आहे. आणि तिसरं आहे बेटा ज्याला आपण म्हणूया सेल मेम्ब्रेन म्हणा किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणा. काय म्हणा? प्लाझ्मा मेम्ब्रेन. बर. ओके सर. आता आपल्याला माहित आहे हे जे काही ग्लायकोकॅलिक्स आहे हे आउटर कव्हरिंग आहे. येस. ओके. त्यानंतर हे जे काही आहे सेल वॉल मिडल पार्ट आहे, आणि त्याच बरोबर हा इनर पार्ट आहे बेटा. कसा? इनर पार्ट आहे. बर. ओके. मग या तिघांपासून एक एक सिंगल स्ट्रक्चर बनलं, ज्याचं नाव आपण काय ठेवलं बेटा? सेल एनव्हलप नाव ठेवलं. बरोबर आहे का? येस की नो? बरोबर आहे. येस. बर. मग आता हे जे काही तिघांपासून बनलेलं सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट आहे एक प्रकारचं. कसं आहे बेटा? सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. यस, सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट आहे. अलग लक्षात. जे बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. बॅक्टेरियाला काय करतं बेटा? प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. बट काय बेटा? या प्रत्येकाचं फंक्शन हे डिफरंट आहे. बट each membrane have different काय रे बाळांनो? फंक्शन. प्रत्येकाचं फंक्शन कसं आहे बेटा? वेगळं. इच हॅव डिफरंट फंक्शन अँड डिफरंट स्ट्रक्चर म्हणलं तरी जमतं. पण हे कसं आहे बेटा? सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट आहे. सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. बॅक्टेरिया आता तुम्हाला सांगायची गरज पडत नाही. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन, याच्यावरती हे सेल वॉल, आणि त्याच्यानंतर याच्या वरच्या साईडला आणखीन काय आहे? तर हे ग्लायकोकॅलिक्सचा लेअर आहे बेटा. काय आहे? ग्लायकोकॅलिक्सचा लेअर. येस, बरोबर आहे. बर. आणि हे जे काही 3 आहेत लक्षामध्ये. येस, हे 3 मिळून बॅक्टेरियाची एकच कव्हरिंग तयार झाली, म्हणून त्याला सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट म्हणलं. पण प्रत्येकाचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे वेगळे. सेल मेम्ब्रेन वेगळं काम करते, सेल वॉल वेगळं करते, आणि ग्लायकोकॅलिक्सचा लेअर पण वेगळ्या पद्धतीनं बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. बर. आणखीन जेवढं तुम्हाला समजलं, एक स्टेटमेंट आहेत चांगल्या पद्धतीचे ज्याच्यावरती आपल्याला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. अलग लक्षामध्ये. येस. बरं. बघा, जो काही बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया अलग लक्षामध्ये. येस. तर हे बॅक्टेरिया सिंपल इन स्ट्रक्चर आहे पण कॉम्प्लेक्स इन बिहेवियर आहे. अलग लक्षामध्ये. येस, म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल. आणि युकॅरियोटिक सेलचा जर विचार केला आपण बेटा, तर युकॅरियोटिक सेल ही कॉम्प्लेक्स इन स्ट्रक्चर आणि सिंपल इन बिहेवियर आहे. ओके. बर. बघा, फर्स्ट स्टेटमेंट आपण काय करू? बॅक्टेरियल सेल लिहू. बॅक्टेरियल सेल. येस. काय सांगितलं बॅक्टेरियल सेलच्या बाबतीत?
simple in structure, but complex in behavior. बर, आणि त्याच बरोबर दुसरी एक सेल आहे ज्याचं नाव घेऊया आपण लगेच, आपल्याला माहिती आहे कोणती, युकॅरियोटिक सेल, पूर्णतः अपोजिट. अलग लक्षामध्ये? येस. बर, मग याच्यामध्ये लिहिताना आपण काय म्हणतो तर कॉम्प्लेक्स इन स्ट्रक्चर, but simple in behavior, येस. ओके, इथं तुमचा एंडिंग पार्ट संपला बेटा सगळ्यात सेल एनव्हलपच्या बाबतीतला. ओके, हे दोन स्टेटमेंट थोडेसे हायलाइट करा आणि लक्षात ठेवा. येस, हे झाल्याच्या नंतर आता आपण रायबोझोमला स्टार्ट करूया बेटा. चला, झालं. रायबोझोम, यस. ओके, सर्वात महत्वाचा सेल ऑर्गनेल आहे. बर, रायबोझोम सर सर्वात महत्वाचा म्हणण्याचं कारण प्रोटीन सिंथेसिस मध्ये काम करतं त्याच्यामुळे म्हणलं. बर, बघा, रायबोझोम आपल्याला बेटा माहिती आहे, आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पण बघायला भेटतो आणि त्याच सोबत युकॅरियोटिक सेल मध्ये पण बघायला भेटतो. येस, युकॅरियोटिक सेल दोघांमध्ये पण पाहायला भेटणारा जे काही सेल ऑर्गनेल आहे ज्याला आपण रायबोझोम म्हणतो. याला मेम्ब्रेन असतं का बेटा? नाही, नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल आहे हा. कसा आहे? नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल, नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल. बर, इतकं समजलं सर. ओके, आणखीन काय सांगू शकता सर याच्याविषयी? तर बघा, रायबोझोम हा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पण आहे, युकॅरियोटिक सेल मध्ये पण. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असणारा रायबोझोम जो आहे त्याला आपण 70S म्हणूया आणि युकॅरियोट मध्ये असणाऱ्याला 80S म्हणूया. ओके, युकॅरियोट मध्ये काही ठिकाणी 70S पण असतो, पण तो इनसाइड दी सेल ऑर्गनेल वगैरे आहे, तो पार्ट आपण नंतर डिस्कस करणार आहोत जेव्हा युकॅरियोटिकचा रायबोझोम येईल. बरं, हा 70S म्हणजे हे यस काय आहे सर? तर यस हे स्वेडबर्ग कॉन्स्टंट आहे किंवा स्वेडबर्ग युनिट आहे. अलग लक्षामध्ये, जे सेडिमेंटेशन कोएफिशियंट दाखवतं. सेंट्रिफ्युगेशन टेक्निक मध्ये रायबोझोमची जी काही डेन्सिटी असते त्याच्या बेसिसवरती ते किती लेवलला समजा टॉप टू बॉटमला फास्ट मध्ये जाण्याचे चान्सेस असतात वगैरे, किंवा त्याची ती डेन्सिटी समजून घ्या, किंवा नाही लक्षात ठेवलं तरी पण जमतंय. फक्त 70S रायबोझोम असतंय असं लक्षात ठेवा. 70S रायबोझोम म्हणजे कसा? तर बघा, या 70S रायबोझोमचे 2 सब युनिट पडतात बेटा. 2 सब युनिट. किती? सब युनिट म्हणजे एक प्रकारचे 2 पार्ट पडतात. काय पडतात? 2 पार्ट पडतात. तर एका पार्टला म्हणतो आपण 50S आणि दुसऱ्या पार्टला म्हणतो बेटा 30S. आलं लक्षात? आणि दोघांचा मिळून कसा तयार होतो? 70S. हा सर, तुम्ही काय येडे झाला काय? आलं लक्षामध्ये? हा पार्ट आहे 50 आणि हा पार्ट आहे बेटा 30. अलग लक्षामध्ये? येस. बघा, पेन आहे. हा पार्ट किती आहे बेटा? 70% आलं लक्षामध्ये, आणि हा 30% आहे. दोन्ही मिळून 100%. पण जेव्हा यांना असं इनसाइड करू आपण, बघा ना, वरचा 30% असणारा पार्ट सुद्धा याच्यामध्ये मर्ज झाला, म्हणजे हा कमी झाला. मग हे 70 आणि याच्यातलं फक्त 10 वरती येईल का? येस, 80च होईल. 70 आणि 30 100 होतोय, पण किती? 80. तशा पद्धतीनं एक लार्जर पार्ट आहे त्याला म्हणायचं 50 आणि एक स्मॉलर पार्ट आहे त्याला काय म्हणायचं? 30 म्हणायचं. अलग लक्षात? याला म्हणायचं लार्जर सब युनिट, लार्जर सब युनिट. ह्या गोष्टी अशा विचारल्या जात नाहीत बाळा आपल्या याला नीटला. अलग लक्षामध्ये? याला म्हणूया आपण स्मॉलर सब युनिट. फक्त आपल्या इन्फॉर्मेशन साठी आहे हे. अलग लक्षामध्ये? येस. बरं, असे 2 पार्ट पडतात, एक 30S आणि दुसरा एक 50S, आणि दोघांचे मिळून काय होतं बेटा? 70S. ओके, बर. हा जो रायबोझोम आहे, हा रायबोझोम हेल्प करतो बेटा प्रोटीन सिंथेसिस मध्ये. रायबोझोम कशात हेल्प करतो? प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम
is the site of protein synthesis. Site of protein synthesis. प्रोटीन सिंथेसिस मध्ये हेल्प करणारा सेल ऑर्गनेल आहे. अलग लक्षामध्ये येस, खूप सोपा सेल ऑर्गनेल आहे. बर, हा रायबोझोम आता स्पेसिफिक प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत अलग लक्षामध्ये येस, प्लाझ्मा मेम्ब्रेनला असोसिएट करतो, चिटकून असतो, पकडून असतो, फिक्स असतो. अलग लक्षामध्ये येस. मग याच्यासाठी प्रोकॅरियोट मध्येच एक आपण स्टेटमेंट तयार करू शकतो, रायबोझोम असोसिएटेड विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन. याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला काय करतो, तो असोसिएट करतो. अलग लक्षामध्ये येस. बरं, रायबोझोमचे दोन टाईप असतात बेटा. ओके, एक फिक्स रायबोझोम असतो आणि दुसरा फ्री रायबोझोम असतो. फ्री रायबोझोम म्हणजे जो सायटोप्लाझमिक मॅट्रिक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो, आणि एक असतो फिक्स रायबोझोम. बघा, एक फिक्स आणि दुसरा काय म्हणलं तुम्हाला, फ्री रायबोझोम. अलग लक्षात, फ्री म्हणजे सायटोप्लाझम मध्ये असणारा, अलग लक्षात, आणि हा जो आहे फिक्स वाला, अलग लक्षामध्ये, हा प्लाझ्मा मेम्ब्रेनला चिटकून असणारा. अलग लक्षामध्ये येस. ओके, असं लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी आपण असं एक म्हणू शकतो, कारण विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स आल्यावर तुम्हाला माहिती पाहिजे. येस, रायबोझोम असोसिएटेड with plasma membrane associated with plasma membrane. बर, हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये हेल्प करतं वगैरे, एवढं तर तुम्हाला समजलं. कशा पद्धतीने रायबोझोम आहे वगैरे वगैरे सगळं समजलं. या रायबोझोमच्या बाबतीतल्या दोन टर्म जे सर्वात इम्पॉर्टंट आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यातल्या एकाला म्हणूया आपण पॉलिझोम, आणि त्यालाच पॉलिझोमला पॉलीरायबोझोम म्हणतात. ओके, स्पेसिफिक टर्म दोन, पॉलिझोम म्हणा किंवा पॉलीरायबोझोम. आता सर्वात महत्वाचा पार्ट येणार आहे. बघा, प्रोटीन सिंथेसिस ह्युमनच्या बॉडीमध्ये कसं होतं, तर आपल्याला माहित आहे ह्युमन, आपण प्रोकॅरियोटिक सेल शिकत आहोत, पण ह्युमन म्हणल्यावर तुम्हाला समजतं. याच्यासाठी एक्झाम्पल द्यायलो, आपला डीएनए असतो, डीएनए मध्ये एक जीन असतो, अलग लक्षात, ज्याला सेगमेंट ऑफ डीएनए म्हणतो, आणि त्या जीन वरती आपल्या बॉडीची काहीतरी प्रोटीन बनवण्याची इन्फॉर्मेशन असते. बरं, डीएनएत इन्फॉर्मेशन असते, पण डीएनए डायरेक्टली प्रोटीन बनवू शकतो का बेटा, नाही. तर डीएनएचं कन्व्हर्जन हे एमआरएनए मध्ये होतं, ज्याला मेसेंजर आरएनए म्हणतो. नंतर बेटा टीआरएनए असतो, आहे माहिती तुम्हाला, येस. बरं, ज्याला टीआरएनए ला अमायनो ऍसिड अटॅच असतात. आणि नंतर शेवटचं आरआरएनए असतो, ज्याला रायबोझोमल आरएनए म्हणतो आपण. बरं, रायबोझोमल आरएनए म्हणजे काय, रायबोझोम ज्या ठिकाणी अटॅच असतो एमआरएनए ला, ते अटॅच होऊन तयार झालं, त्याला रायबोझोमल आरएनए म्हणून टाकलं डायरेक्ट. कळालं का, येस. पण त्याच्यात मेनली काम कोण करतंय, रायबोझोम. आणि सर्वात शेवटचीच प्रोसेस महत्वाची असते, अलग लक्षामध्ये, येस. ओके, मग या रायबोझोमच्या अटॅचमेंटमुळे प्रोटीन सिंथेसिसला चांगल्या प्रकारची हेल्प होते, आणि रायबोझोम प्रोटीन सिंथेसिस मध्ये हेल्प करतो असं आपण डायरेक्टली म्हणतो. येस. ओके, बर, मग या ठिकाणी एक रायबोझोमच्या बाबतीत आणि एमआरएनए ला जोडून अशी दोघांना मिळून एक कन्सेप्ट दिली, ज्या कन्सेप्टला आपण पॉलिझोम म्हणतो आणि पॉलीरायबोझोम म्हणतो. पॉलिझोम आणि काय म्हणतो, पॉलीरायबोझोम. मग आपण असं म्हणू शकतो, पॉली म्हणजे काय बेटा, मेनी, रायबोझोम नंबर ऑफ रायबोझोम. बरोबर आहे का, यस. मग आपण म्हणू शकतो मेनी रायबोझोम अटॅच टू एमआरएनए, टू फॉर्म अ पॉलीरायबोझोम. यस. ओके, बर, और पॉलिझोम म्हणा, अलग लक्षात, मेनी रायबोझोम्स और मल्टीपल नंबर ऑफ रायबोझोम्स अटैच टू mRNA forms polysome और पॉलीरायबोझोम. बर, इथपर्यंत आपण प्रोकॅरियोटिक सेलचा रायबोझोमचा पार्ट बघितलेला आहे. सेल एनव्हलप डिस्कस केलं, रायबोझोम डिस्कस केलं, जेनेटिक मटेरियल डिस्कस केलं, मिझोझोम बघितलं, क्रोमॅटोफोर बघितलं बेटा,
आता सिंपल एक दोन पार्ट राहिलेले ते आपण डिस्कस करूया, ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं एक महत्वाचा पार्ट म्हणूया इन्क्लुजन बॉडीचा पार्ट. अलग लक्षामध्ये? येस. ओके. त्यानंतर गॅस व्हॅक्युअल वगैरे काय असतं ते एक इम्पॉर्टंट टर्म आहे बेटा. त्याचसोबत एक एक्सपेरिमेंट आहे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्हचा, तो एक्सपेरिमेंट पण आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके. येस. बर, हे झालं का तुमचं रायबोझोम? याच्यानंतर एक सायटोप्लाझमचं एक स्टेटमेंट आहे. सायटोप्लाझम मध्ये नेमकं काय काय होतं ते एक फक्त बघून घ्या. येस, बघा. सायटोप्लाझम, आता आपल्याला माहित आहे प्रोकॅरियोटिक सेलचं जे काही सायटोप्लाझम आहे बेटा, या सायटोप्लाझम मध्ये आपण म्हणतो की सायक्लोसिस, और याला दुसरा एक शब्द वापरला सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग. काय वापरलं बेटा? सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग. बर, काय असतं म्हणतो आपण? अब्सेंट असते म्हणतो. काय असते म्हणतो? अब्सेंट. म्हणजे जी काही सायटोप्लाझमिक मुवमेंट असते सेल मधली, आले का लक्षामध्ये? यस, सायटोप्लाझमिक मुवमेंट जी काही असती, सायटोप्लाझमिक मुवमेंट. मग सायटोप्लाझमिक मुवमेंट म्हणजे कशी सर? तर आपल्याला माहिती आहे सायटोप्लाझम मध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज होतात, सेल्युलर ऍक्टिव्हिटीज. अलग लक्षामध्ये? यस, एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज होतात. तर ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात ह्या बंद असतात. म्हणजे तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती या सेलला काही ऑर्गॅनिझम बनवायचं आहे का? नाही. या सेलला दुसऱ्या सेल ऑर्गॅनिल नंबर ऑफ बनवायचे आहेत का? नाही. तर प्रोकॅरियोटिक सेलचं एक जीवन म्हणजे कसं आहे? एक युनिसेल्युलर जीवन आहे, ज्याला कोणाशी संबंध नाही, जे इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स दाखवतं. म्हणून याच्यामध्ये सायटोप्लाझम मध्ये सायक्लोसिस और सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग अब्सेंट असते. या शब्दाशी डोकं न लावता फक्त सायक्लोसिस म्हणतात आणि सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग म्हणतात, एवढं लक्षात ठेवायचं. ज्याच्यामध्ये सायटोप्लाझमिक मुवमेंट काय असते बेटा? अब्सेंट असते. अलग लक्षामध्ये? येस. आणि याचाच जर आपण युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत विचार केला तर सायटोप्लाझम मध्ये खूप लार्ज प्रमाणावरती मेटाबॉलिझम होत असते, आपल्याला माहिती. ओके. तर या ठिकाणी आपण लेक्चर स्टॉप करूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन राहिलेला शेवटचा पूर्ण पार्ट डिस्कस करूया बेटा. ओके, चालतंय. थँक्यू सो मच.